बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरू झाले. पहिला सामना आपल्या भेटीस आला होता. त्यानंतर दुसरा सामना साईचरण संघ विजयी झाला. तिसऱ्या सामन्याला सुरुवात होतोय. साईबा आणि अन्यसीसी पहिला चेंडू सलामीची जोडी मैदानाच्या आत. पहिला चेंडू सीमा पार येतोय चौकार. सही त्यांच्याकडून चुकी झालेली चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी गेला. सलामीची जोडी मैदानाच्या आत. प्रदेश बाईकर आणि नॉन स्ट्राईक एंडला ऋषीदादा. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. 4 धावा धावपळकावर. जावेद मंसुरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. प्रदेश बाईकर स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला हलक्या त्याने खेळून गेला. टॅपच्या सहाय्याने चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 2 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावपळकावरती आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. पहिला तिसरा चेंडू धावची संधी नाही आहे. मिस झाले. धावसंख्या इकडे पूर्ण होते. 3 चेंडूचा खेळ झाला. 6 धावा धावपळकावरती आहेत. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी असणार आहे, कारण दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालेत. साईबा आणि अन्यसीसी यांच्या दरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. 6 धावा धावपळकावरती आहे. जावेद मंसुरी गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक एंडला प्रदेश बाईकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग झाली. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 4 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावपळकावरती आहेत. आजचा पहिला दिवस आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 2023 सीझन 4 मध्ये. पुन्हा एकदा जावेद मंसुरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. ऑफसाईड दिशेने खेळण्याचा प्रयत्न टॅपच्या साईने चेंडूला खेळला गेलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. शेवटचे चेंडू असतील पहिल्या षटकातील. 7 धावा धावपळकावरती आहेत. टीम साईबा संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना अन्य सीसी या संघासमोर शेवटचे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जावेद मंसुरी. 8 धावा. हलक्या त्याने खेळून काढला. चेंडूला टॅपच्या सहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावपळकावरती टीम साईबा संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना अन्य सीसी या संघासमोर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. फैजान गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू फ्लायटेड चेंडू होता. ऑफसाईड दिशेने चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 10 धावा धावपळकावरती. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना असणार आहे. दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले होते. इकडून कुठल्या दिशेने पर्यंत पोहोचतील याच्यावर सुद्धा नजर असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साईडला. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. भूमिकेचं बदन गडी बाद. ऋषीदादा देसाई बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मुझम्मिल खान. पहिलाच गडी बाद होतोय साईबा संघाचा. मोठा फटका मारायच्या रूपात ऋषी देसाई यांना मागे परतावं लागलं. 10 धावा धावपळकावरती. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. फैजान गोलंदाजी मार्कवर आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय फैजान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 10 धावा धावपळकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मुझम्मिल खान. जसा तसा गेला. विकेटचं बटन गडी बाद. दुसरा गडी बाद होतोय साईबा संघाचा.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय गौरव. चांगलेशी गोलंदाजी आतापर्यंत हाताळले फैजाने. 3 चेंडूमध्ये अवघ्या 1 गडी 2 गडी बाद केलेत. एक धावा खर्च करत 10 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोठा फटका ऑनसाइडच्या दिशेने. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 21 धावेसाठी. 4 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. थोडासा दबाव आलाय. जबाबदारी आली आता पूर्णपणे प्रदेशवर. जबाबदारीला कुठपर्यंत पार केलं जाईल, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल याच्यावर सुद्धा नजर असणार आहेत. चांगलीशी गोलंदाजी आतापर्यंत फैजन या षटकामध्ये हाताळली आहे. फक्त 2 धावा दिल्या 4 चेंडूमध्ये 2 गडीच्या मोबदल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश 20-23 सीझन 4 आजचा पहिला दिवस. 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. 11 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. फैजान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. मोठा फटका समोरच्या दिशेने. धावचीची संधी. गडी बाद. विकेटचं बटन. गौरवला मागे परतावं लागलंय. अजून एक गडी बाद होतोय सायबर संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय करण बैराई. जबाबदारी वाढली गेली. दबाव आता आला गेला. या षटकामध्ये पूर्णपणे थांबवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ बघता बघता 9 धावा झाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फैजन यांनी फक्त 2 धावा दिल्या. 11 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेलाय. फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 2 षटकाचा खेळ संपतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत टीम सायबा संघाच्या 3 गडीच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला होता. 12 धावा धावफलकावरती होत्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 12 धावा धावफलकावर. इकडून येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट होते याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू टॅपच्या सहाय्याने चेंडूला दिशा दिली गेली. चेंडूला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 13 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये जबाबदारी पूर्णपणे आता प्रदेशवर आले. 3 महत्वाचे गडी पॅव्हिलियन मध्ये गेल्यात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 20-23 सीझन 4 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. 13 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ. 1 चेंडूचा खेळ झालाय. बांधून ठेवले गेले. पहिल्या षटकामध्ये आपण बघता 9 धावा झाल्या होत्या, परंतु फैजन यांनी अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं. फक्त 3 धावा दिले होते दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुनील सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. धावची संधी. गडी बाद. विकेटचं बदल. अजून एक गडी बाद होतोय. थँक्यू. रनआउटच्या रूपाने अजून एक गडी बाद होते. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. कौस्तुभ नॉन स्ट्राईक हँडला. 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका ऑफ साईडला. यावेळी चेंडू जातो इनटू द गॅप. येतोय चौकार. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती. मी म्हंटल तर जबाबदारी आले.
जबाबदारीला पार पाडणं खूप महत्वाचं या ठिकाणी असणार आहे. जबाबदारी पूर्णपणे प्रदेशवर आल्यानंतर चौकार सुद्धा लगावला गेलाय. 17 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झाला. तिसरा षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सुनील गोंदाची मार्क वर्षाची टॅपच्या साहाय्याने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 पूर्ण. 18 धावा धावफलकावरती तिसरा षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. इकडून जबाबदारी असणार आहे आता कौस्तुभवर सुद्धा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावर. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 2023 सीझन 4 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आणि आजचा पहिला दिवस. पहिल्या टॅपच्या साहाय्याने चेंडूला खेळला गेला. ऑफसाइड दिशेने फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू असेल 19 धावा धावफलकावरती तिसरा षटक मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय कारण प्रथमेश भाईकर स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोंदाची मार्कवर सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. षटकांचा खेळ संपतोय. 3-19 धावा धावफलकावरती आहेत टीम साईबा संघाच्या. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सहित सज्ज होते. 19 धावा धावफलकावरती येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतं याच्यावर सुद्धा नजर असणार आहेत. पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही विनर संघ टीम साईचरण आणि अय्यकर नारंगी दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस मध्ये यायचंय. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इकडून मोठा फटका येईल का? किती धावांचा टार्गेट ठेवतोय. पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला त्रिफला उद्ध्वस्त होतोय. सूरज चेंडू आणि संपला नाही आणि संपणार नाही. क्रिकेटवरचा उद्यान्मुख खेळाडूंचा दरारा कोण करणार कोण करणार. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतो यश. 20 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. सहित पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. दबाव आता पूर्णपणे वाढला गेला. इकडून मोठा फटका येईल का याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. ऑनसाइड दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. शहीद पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होते. कौस्तुभ स्ट्राईक एंडला 21 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला यष्टांच्या बाहेर वाईटचा इशारा. धावसंख्या 1 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो तुम्ही चेंडूला आवडतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 23 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा 2 चेंडूचा खेळ आहे ना या इनिंग मध्ये बाकी आणि 23 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. गोलंदाजी मार्गवर पुन्हा सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला दिशा दिली गेली चेंडूला. फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल. चांगले अशी गोलंदाजी आतापर्यंत हाताळले गेले. शहीद यांनी अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू मध्ये 1 गडीच्या मोबदल्यात पूर्णपणे थांबून ठेवलं गेलंय यावेळेला साईबा संघाला. त्यामुळे फक्त धावफलकावर 24 धावा.
शेवटच्या चेंडूवर काय घडीकडून मोठा फटका येईल का, किती धावांचा टार्गेट ठेवेल याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. शेवटच्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शहीद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 24 धावा धावफलकावर ऑफसाइड दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1 ने पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपतोय. 25 धावा धावफलकावर ते 26चं टार्गेट आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. अरे होगी तेरी दाढ़ी गुल मेरा साहिब पावरफुल. अरे होगी तेरी दाढ़ी गुल मेरा साहिब पावरफुल. चला सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. सभेचं टार्गेट ठेवलं आहे आणि या सीसी संघासमोर सायबा संघाने सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होते. शहीद आणि सुनील 24-26 इक्वेशन आहे. 24-26 इक्वेशन ला पार केलं जाईल का की गोलंदाजी मार्क गोलंदाजीवर सायबा संघ 26 इक्वेशन ला थांबवतील याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होतोय. शहीद आणि सुनील सभेचा पाठलाग करायचा आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 20-23 सीझन 4 पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. ऋषभ देसाई पहिला चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेलाय. धावाचा श्री गणेश होतोय आणि एससीसी या संघाचा एक चेंडूचा खेळ झाला. एक धावा धावफलकावर ते सभेचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका साईडला यावेळेला सुखी होते आणि सुखी मुली चेंडू सीमा पार येतो चौकार. दोन चेंडूचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावर जो संघ हवेल तो या स्पर्धेत बाहेर जाईल. सभेचा पाठलाग करायचा आहे. चांगलीची सुरुवात आतापर्यंत झाली. सुनीलच्या बॅट मधून चौकार आलाय. जबाबदारी आता वाढली गेली सायबा संघावर. क्षेत्ररक्षक मध्ये बदल करतोय. दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा ऋषभ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 5 धावा धावफलकावर हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेलाय. फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ झाला. 6 धावा धावफलकावरती आहेत.
दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा सामना असणार आहे, कारण जिंकणारा संघ पुढे जाईल, हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाईल. 3 चेंडूचा खेळ झाला, 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोंधळाची मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. सभेचा पाठलाग करायचा चांगल्याची सुरुवात केली आतापर्यंत NSCC या संघाने टीम साहेबा संघासमोर. 4 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऋषिदत्त गोंधळाची मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला गेला तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगले आतापर्यंत सुरुवात झाली आहे. इकडून विकेट येईल का, इकडून दबाव बनेल का, साहेबा संघ कमबॅक करेल का, कारण दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा गोंधळाची मार्कवर सज्ज होतो. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला गेला, फील्ड करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावफलकावरती सभेचा पाठलाग करत असताना NSCC संघ टीम साहेबा संघासमोर. थँक्यू. प्रदोष भाईकर गोंधळाची मार्कवर दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्या होत्या. पहिला चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला गेला तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. कुठल्याच प्रकारचा दबाव नाही, सभेचा पाठलाग करायचा आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत आहेत, सहित आणि सुनील. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय टीम साहेबा संघ. 10 धावा धावफलकावर, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोंधळाची मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला हलक्या त्याने पुन्हा एकदा खेळून काढला, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एक धावेने आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती. ही स्टेपचा रिव्ह्यू आहे का? धावसंख्या 1 पूर्ण होते. 11 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. सभेचा पाठलाग करत असताना चांगलीशी सुरुवात आतापर्यंत केली. दबाव आता पूर्णपणे साहेबा संघावर वाढला. इकडून विकेट येईल का याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोंधळाची मार्कवर सज्ज होतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 20-23 सीझन 4 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली गेली, चेंडूला पाठवलं डेक्लर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 वर. 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोंधळाची मार्कवर सज्ज होतोय. 12 धावा धावफलकावर. हलक्या त्याने पुन्हा एकदा चेंडूला खेळला गेला, दिशा देण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1 वर. 13 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी NSCC या संघाला टीम साहेबा संघासमोर. परंतु दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत चांगल्याची सुरुवात करून दाखवली. सभेचा पाठलाग करत असताना यावेळेला चेंडू जातोय इन टू द गॅप, येतोय चौकार. थँक्यू. सहीच्या बॅट मधून चौकार आलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावांची गरज आहे फक्त सामना जिंकण्यासाठी NSCC संघाला.
सव्वीचा पाठला करतो ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी करून दाखवली. यावेळेला चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. विकेटचं बटन गडी बाद. चला नेक्स्ट मॅच. टॉस कोण जिंकलाय निर्णय सांगायचा आहे. साई चरण आईकडून नारंगी. नारंगी फिल्डिंग. थँक्यू. 12-9चं इक्वेशन पहिला गडी बाद झालाय आणि एससीसी या संघाचा 12-9चं इक्वेशन राहिले. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. नॉन स्ट्राईक एंडला फैजान. बघूया इकडून कमबॅक करेल का साहेबा संघ. कारण जिंकणारा संघ पुढे जाणार आणि हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाणार आहे. पहिला चेंडू फुलटॉस. चेंडू होता मोठा फटका मारण्याचा. रूपात धावसंख्या 1 पूर्ण होते. फिल्डिंग झाली होती तिकडून ऋषित होता तिसरं यांच्याकडून धावसंख्या 1 पूर्ण होते. 18 धावा धावपलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर आहे. 11-8चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय. साहेबा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल का. आतापर्यंत चांगलीशी सुरुवात सव्वीचा पाठला करत असताना दोन्ही फलंदाजांनी केली होती. पुन्हा एकदा कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला स्विपच्या सहाय्याने चेंडूला खेळला गेला. चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 वर. 19 धावा धावपलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सव्वीचा पाठलाग करायचा आहे आणि आता मॅच इक्वेशन बघितलं तर येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा बदल होतोय. साहेबा संघ पुन्हा एकदा कोणाची मार्कवर सज्ज होतोय. कौस्तुभ 10 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न चाटे सहाय्याने. धावची संधी नाही आहे. धावसंख्या 1 पूर्ण होते. 20 धावा धावपलकावरती आहेत. फक्त 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि या संघाला टीम साहेबा संघासमोर खूप महत्वाचा सामना होता दोन्ही संघासाठी. 9-6चं इक्वेशन राहिले. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षक लावलं गेलंय त्या क्षेत्ररक्षक मध्ये फलंदाजावर दबाव येईल का. विकेट येईल का. डॉटबॉल येईल का याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. 9-6चं इक्वेशन पुन्हा एकदा कोणत्याची मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा स्विचच्या सहाय्याने चेंडूला खेळला गेलाय. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 वर. 21 धावा धावपलकावरती आहेत. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच खूप मोठी मॅच असणार आहे. दोन्ही विनर संघ आई एकविरा नारंगी आणि साई चरण. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 2023 सीझन 4 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आणि याचा पहिला दिवस या स्पर्धेचा. पुन्हा एकदा कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. रनआउट. थँक्यू. सॉफ्ट सिग्नल काय आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे.
यस विकेटचं पतन गडी बाद. रनआउटच्या रूपाने फैजलला मागे परतावं लागलंय. शेवटचा चेंडू असेल नवीन फलंदाज मध्ये दिशेने दाखल होतोय. 7-5चं इक्वेशन आहे. 7 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. मोठा फटका समोरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग झाली. षटकांचा खेळ संपतोय. 3-22 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चे इक्वेशन आहे. 6-4च्या इक्वेशनला पार केलं जाईल का की सागर देसले गोलंदाजी मार्कवर त्या प्रकारे थांबवेल. जी जबाबदारी ज्या प्रकारे येते ना नेहमी ती जबाबदारी पुन्हा आली. त्या जबाबदारीला पार केलं जाईल का याच्या सुद्धा लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कवर सागर देसले सज्ज होतोय. 6-4चं इक्वेशन राहिले. पहिला चेंडू खेळण्याचा समोरच्या दिशेने केल्याचा पहिल्या धावची संधी. गडी बाद. विकेटचं पतन. मी म्हटलं होतं जी जबाबदारी ज्या प्रकारे येते ती जबाबदारी आली आणि जबाबदारीला पार केलं जाईल का. पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या रूपाने मागे वळावं लागलं. पाच चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. एका बाजूला साहेबा संघ, दुसऱ्या ठिकाणी अनियासीसीचा संघ. जिंकणारा संघ पुढे जाईल. हरणाऱ्या संघाला स्पर्धेद्वारे जावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय रोहन. 5-4चे इक्वेशन राहिले या मॅच मध्ये. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 20-23 सीझन 4 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. आजचा पहिला दिवस. रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. सागर पुन्हा एकदा कोणाची मार्गवर सज्ज होते. 5-4चे इक्वेशन. फुलटा चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूला दिली गेली. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. टीम मीटिंग बोलावले गेले. टीम मीटिंग मध्ये काय सिद्ध होईल याचं सुद्धा लक्ष असणार आहे. इक्वेशन राहिलं या मॅच मध्ये. जबाबदारी आहे सागर देसलेवर आणि जबाबदारी असते ना, ते जबाबदारीला पार पडणं यावेळेला खूप महत्वाचं असणार आहे. 4-3चे इक्वेशन राहिले. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय. पुन्हा एकदा टीम मीटिंग बोलावले गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच लेनला चेंडूला खेळून काढला. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 3-2चे इक्वेशन आहे. रोहन आणि सलीमची जोडी मैदानाच्या आत आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज.
अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी. एका बाजूला NSCC संघ, दुसऱ्या ठिकाणी साहेबाचा संघ. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सलीम, तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. आता चांगलेच गोलंदाजी हाताळले गेले. इकडून काय घडेल? यावेळी हलक्याने केल्याचा प्रयत्न, राजीची संधी, परंतु यावेळेला काय घडलं? 1+1 2 धावा तरी झाल्या. अशा प्रकारे NSCC संघ विजयी होतो आणि सायबर संघ स्पर्धेबाहेर जातोय. माहित हाय र आता मी डायरेक्ट घुसलो. किती बी येऊ दे किती वाजू दे नडत नाही बसलो.